इथे आता आमची चालू आहे रुखवतची तयारी। ताई करते काजू बदाम पॅक ताईला खाण्यासाठी। नंतर आई बनवते सगळ्या चटण्या पॅकिंग। चालेल चॉकलेटचा हार्ट। इथे चालू आहे आता बुके पॅकिंग करायचं। मी बघतोय आता हे चॉकलेट बुके कसं पॅक करायचं ते। मग आम्ही व्हिडिओ बघून चालले आमचं पॅक करायचं मस्तपैकी छान छान। फायनली आमचा बुके बनलेला आहे। हा खूप मस्त आणि छान एकदम ओरिजिनल जसं आपण विकत घेतो त्या टाईपचं बनलंय। तुम्हाला आमचा बुके आवडला का ते कमेंट करून सांगा। आणि हे 2 बुके आमचे मस्त फायनल रेडी झाले, जे की आम्ही रुखवतमध्ये ठेवणार आहे मस्तपैकी छान छान। त्यानंतर आम्ही रेडी केलंय चिप्सवालं रुखवत। त्याच्यामध्ये सगळे चिप्स आणि कुरकुरे ॲड केले आणि ही टोकरी मस्तपैकी छान सजवली। याच्यानंतर मग आमचं 4th वन आहे डॉल। तर डॉलला पण खूप मस्त सजवलेलं आहे, चॉकलेट डॉल केलेलं आहे। कोणाला याच्यातली चॉकलेट पाहिजे असेल तर कमेंट करा, तुमच्याकडे चॉकलेट पोहोचून जाईल। ही चॉकलेट डॉल मस्त डेकोरेट केली ना, मला तर फार आवडली आहे। इथे चालली आता आमची मेहंदी काढायची आणि मेहंदी काढायला आलेली आहे माझी वहिनी। आणि इधर मॉम टू की भी मेहंदी होने वाली थोड़ी देर में शुरू। इथे आता आमची मेहंदी कंप्लीट होत आलेलीच आहे आणि आम्ही खूप मस्त छान मेहंदी काढून दिलेली आहे मला रिंकूनी। मला फार आवडलेली आहे मेहंदी। हॅलो इथे आता ताईची मेहंदी काढायचं चालू आहे आणि ताईची मेहंदी काढण्यासाठी इथं आलेले आहे मेहंदी आर्टिस्ट। तर बघूया मेहंदी आर्टिस्ट ताईची कशी मेहंदी काढतात ते। आणि हे तर प्रोफेशनल असतं ना, ते छानच काढणार। आणि सुरू झालेली आहे मेहंदी काढायची। बघूया आपण थोड्या वेळाने ताईची मेहंदी कशी काढतात ते। एकदम मस्त दोन्ही हातावर दोन्ही साईडनी मेहंदी काढायचं चालू आहे। आणि इथे ताई हसतीये प्लस ताई बोर पण होतीये, पण मेहंदी काढून झाली आहे। हे सगळं आमची रुखवतची तयारी चालू आहे। बघा किती काय काय प्रकार आणले। हे सगळे आम्ही घरी बनवले आणि घरी डेकोरेट केले। तर डेकोरेशन कोणाला असं करून पाहिजे असेल तर DM करा आणि ह्या ताईला DM करा जास्त करून, ताईची आयडिया आणि आईची पण। ऑल सेट झाले। तर ताई आणि ते टाकतात डॉलला आणि पूर्व बुकेचं काढतीये स्नॅप। आणि आमच्या बॅग रेडी झाल्या मस्तपैकी सगळ्या स्नॅप टाकते खाली लिहिते #फॉर यू बाजूला हार। मला आठवतं माझ्या लग्नाच्या आधीच इथं पडलेला होता तो, तर आता उपयोग झाला। ही बार्बी फिट झाली आता त्याच्यात। आम्ही सगळे आले आहेत जेवण करण्यासाठी, कारण की आम्ही मेहंदी काढली ना, मग आम्हाला जेवण बनवता येत नाही म्हणून। आम्ही केलं आहे जेवण ऑर्डर आणि जेवण ऑर्डर करून आमचं जेवण झालेलं आहे। आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्न घरी। आमच्या दोघींच्या टमी झाल्या फुल, तर चला जाऊया आता घरी। तर घरी चाललोय आम्ही मस्त गप्पा मारत ताई आणि मी। आणि घरी जाऊन आम्ही पुन्हा काढतोय तिथं यांची मेहंदी मामा टुबीची। आणि त्याच नंतर इथं ताई काढते भाऊजीची मेहंदी, जी की बाबा नावाची। तिथं आमचं मेहंदी फंक्शन चालू आहे। त्यानंतर थोडे बिस्किट्स आणलेले होते, मग त्या बिस्किट्सची पण पॅकिंग केली आम्ही। रुखवतची फुल तयारी चालू आहे। त्यानंतर आमचं सगळं पॅकिंग वगैरे झालं। मग नेक्स्ट डे फंक्शनची तयारी। ताईचा मेकअप झालेला आहे ऑलमोस्ट डन, थोडंसं बाकी आहे। आणि त्यानंतर माझाही मेकअप झालेला आहे, त्याच्यानंतर बांगड्या वगैरे घालायच्या बाकी आहे। आणि इकडं आमची तयारी चालू आहे, प्लस इकडं जे आपलं हॉटेल आहे तिथं पण तयारी सुरू झालेली आहे डेकोरेशनची। ते इथं पण मस्तपैकी डेकोरेशन करणं सुरू झालं आहे। आणि इकडं आमचं चालू आहे आवरायचं।
आमचं आवरणं होईपर्यंत इकडं आपलं ऑल सेटअप तयार होऊन जाणार आणि सेटअप तयार झाल्यावर बघूया आपलं स्टेज कसं दिसतं ते. आणि तर बघा किती छान मस्त कृष्णाचं फ्रेम आणलेली आहे आणि फार मस्त वाटतंय. जेव्हा आपलं ऑल सेट होईल तेव्हा आपल्याला बघायला मज्जा येईल. आणि त्यांचं हे चालू आहे डेकोरेशन बघणं आणि इकडं आमचं चालू आहे आवरायचं. तर मी इथं डन झाले आवरून. तर चला आता आपण जाऊया खाली आणि जाऊयात आपल्या हॉटेलवरती. आणि इथे ताईचं फुल मेकअप शूट चालू आहे. मेकअप आर्टिस्ट ताईचं शूट करताय. मॉम टू बी लुक फॉर बेबी शॉवरचं. मी इथं ताईचं शूट चालू आहे. आमचं शूट वगैरे झालं, ऑलमोस्ट सगळं डन झालं. तर मग आता आम्ही दोघी निघणार आहे मस्त हॉटेलकडे जायला. आणि हा आहे माझा फायनल लुक. तुम्हाला आवडलं का माझा फायनल लुक ते सांगा. आणि आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या फायनल लोकेशन हॉटेलला. तर चलो. आणि पाऊस तर पडतच आहे. आमचं कोणतं फंक्शन असलं पाऊस पडणार नाही असं होऊ शकत नाही. चाइनीज नहीं लग रहा. ये देखो गाइस, हमारी ब्लॉगर चाइनीज लग रही है आज. देखो इधर जरा मुंह दिखाओ. चाइनीज नहीं लग रहा. इथे चालू आहे आता ताईचा फोटोशूट. त्याच्यानंतर भाऊजी पण ॲड झाले आणि ते भाऊजींचा पण फोटोशूट चालू झालेला आहे. त्यानंतर इथं डोहाळे जेवणाची खूप मस्त सुंदर रांगोळी काढलेली आहे. फार मस्त आहे. आणि इथं आपलं स्टेज रेडी झालेलं आहे आणि माझी एंट्री झालेली आहे. तर आता आपण हॉलमध्ये आलेलो आहे. तर त्यानंतर रुखवतचं डेकोरेशन करून घेऊयात. इथं मी पूर्ण मस्तपैकी छान रुखवत डेकोरेट केलं आहे. रुखवतमध्ये सगळे किती छान छान आयटम ठेवलेले. मला तर फार आवडले आणि खूप मस्त ते ऑर्गनाईजसुद्धा झालेलं आहे. तर रुखवत अशा प्रकारे आम्ही डेकोरेट केलं. जे 1-2 दिवसापासून आमचं पॅकिंग करायचं चालू होतं ते आता मस्तपैकी सेट झालं आहे. आणि इथे आपलं स्टेज पण ऑल सेट आहे. त्यानंतर इथं आपल्या फंक्शनला झाली आहे सुरुवात. उपस्थित आहे मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण थोडी शांतता ठेवावी. मैं तहे दिल से स्वागत करती हूँ नीता.
अच्छा, हरकत नाही आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना.
आवाज दे. हाय गाईज. हे बघा डोहाळे पुरवणं कसं चालू आहे. कमी पडलं हा हा सगळे पत्ते दाखवून दे. रात के 2 बजे फंक्शन टाइम देख लो एक बार. शर्म ही नहीं आ रही.